हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. सो आजचा जो न्यूजपेपर आहे 2 ऑगस्ट 2025 या द हिंदू न्यूजपेपरमध्ये नेमक्या कोणत्या बातम्या आहेत ज्या तुम्हाला वाचल्या पाहिजे तुम्ही तुमच्या UPSC आणि MPSC डिस्क्रिप्टिव्हच्या प्रिपरेशनसाठी, त्याबद्दलची एक चर्चा आपण या सेशनमध्ये करणार आहोत. होप या पद्धतीने तुम्ही पेपर वाचताय आणि आजच्या द हिंदू मधून ज्या मी आता बातम्या सांगतोय तुम्हाला त्या बातम्या नक्की वाचायच्या आहेत. तारीख आहे 2 ऑगस्ट 2025. आता सगळ्यात पहिले तर कोणत्या कोणत्या बातम्या आपल्याला दिसतात तर पहिल्याच पानावरती कालचं जे पूर्ण झालेलं आहे US टॅरिफ वाला, त्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ पण घेतलेला आहे, तो पण नक्की बघा. तुम्हाला आपल्या या YouTube चॅनलवरती तिथे बघायला मिळून जाईल 25% US टॅरिफ. ठीक आहे, 25% US टॅरिफ. सो त्याबद्दलचा आपण एक वेगळा व्हिडिओ पण घेतलेला आहे. सो पहिल्या पानावरती बातमी आहे MEA कडून तिथे एक रिस्पॉन्स आलेला आहे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स कडून. त्यांचं म्हणणं आहे की इंडिया US टाईज हॅव विदर्ड सेव्हरल चॅलेंजेस. चढ उतार आलेले आहेत, त्यामुळे हा पण भाग जो आहे तो दिस विल ऑल्सो पास असं त्यांचं म्हणणं आहे. आणि GS पेपर टू IR च्या कॉन्टेक्स्टनी आपल्याला हे स्टेटमेंट बघता येऊ शकेल. ठीक आहे, सो हे पहिल्या पानावरतीच आहे. त्यानंतर पहिल्या पानावर अजून एक त्याच्या बाजूलाच बातमी आलेली आहे द हिंदूच्या आजच्या 2 ऑगस्टच्या पहिल्या पानावरती आपण बोलतोय. अजून एक बातमी आलेली आहे की आपल्यावरच अजून 70 देशांवरती त्यांनी असे टॅरिफ लावलेले आहेत. सो प्रत्येकाचं किती टक्के लावलेले आहे ते त्यांनी सांगितलेलं. मग कॅनडावरती ते काय 50% काही आहे, स्वित्झर्लंडवरती 39% आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. सो ट्रम्प अनवेल्स स्ल्यू ऑफ न्यू टॅरिफ ऑन नियरली 70 नेशन्स. कॅनडा फेसेस प्युनेटिव्ह लीव्ह आहे. सो कॅनडावरती मोठ्या प्रमाणात टॅरिफ तिथे लागलेले आहेत. प्रिलिम्स मध्ये कधी आलं तर फक्त माहिती असू द्या, तेवढं आहे. त्यानंतर पान नंबर 2 वरती आपण आलो तर कधी कधी काय होते, काही बातम्या जस्ट फॉर अपडेट आपल्याला किंवा काही असे एखादा टॉपिक लिहिताना, एखादं उत्तर लिहिताना तुम्हाला होऊ शकेल की ॲज अन एक्झाम्पल म्हणून कोट करता येईल. ते डिझास्टर मॅनेजमेंटच्या अँगलनी याला बघता येईल. मॉक ड्रिल्स इन दिल्ली NCR टू असेस द डिझास्टर प्रिपेअर्डनेस. डिझास्टर प्रिपेअर्डनेस हा डिझास्टर मॅनेजमेंट मधला एक महत्वाचा भाग राहतो. आणि मग अर्थक्वेक रिलेटेड डिझास्टर प्रिपेअर्डनेस साठी त्यांनी काय केलेलं, मॉक ड्रिल तिथे केलेलं होतं. मग असं खूप वेगळी काही गोष्ट झाली असं आहे का, डेलीच आहे, राईट. वेगवेगळ्या भागांमध्ये होत राहतात अशा ड्रिल्स, त्यामुळे असं काही स्पेशल नाही आहे. पण कधी कधी काय होतं, आपल्याला लिहायला एक बरं पडते. एखादं काही एक्झाम्पल लगेच क्लिक झालं म्हणजे मॉक ड्रिल घेतल्या जातात, पण रिसेंटली दिल्ली NCR मध्ये घेतल्या होत्या हे जर आपण वाचलं असेल तर आपण उत्तरामध्ये त्याला यूज करू शकतो. ठीक आहे, ती एक बातमी वाचा. पान नंबर 3 वरती या आणि त्यामध्ये अजून एक बातमी आहे जे टॅरिफ रिलेटेड आहे. जे 25% टॅरिफ आहेत त्यामध्ये पेट्रोलियम प्रोडक्ट्सला एक्सक्लूड केलेलं आहे. त्यामुळे ती एक पॉझिटिव्ह साईड आपल्याला बघायला मिळू शकते. किंवा इंडियाज फ्युएल एक्सपोर्ट कंटिन्यू विदाउट इम्पोर्ट ड्युटी टू US. ठीक आहे, त्यावरती कोणताही टॅरिफ तिथे ॲडेड टॅरिफ लागत नाहीये. सो इट एक्सक्लूड दी पेट्रोलियम प्रोडक्ट्स. जे 25% टॅरिफ आहे त्यामध्ये पेट्रोलियम प्रोडक्ट्स नाही आहेत, तो एक भाग आहे. आणि मग हे GS पेपर 3 इंडियन इकॉनॉमी किंवा GS पेपर 3 एनर्जी या टॉपिक खाली आपल्याला याला मोजता येऊ शकेल. ठीक आहे, ती एक बातमी वाचून घ्या. पान नंबर 4 वरती या, पान पलटून घ्या, पान नंबर 4 वर या. तामिळनाडूज इंजिन ऑफ प्रोग्रेस. तिकडचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनीच लिहिलेले त्यामध्ये आर्टिकल, किंवा तामिळनाडूमध्ये एज्युकेशन रिलेटेड काय काय कामं केले जातात. सो तिथले जे चीफ मिनिस्टर स्वतः जे सांगतायत तर त्या केसमध्ये आपल्याला त्या गोष्टी अजून चांगल्या पद्धतीने उत्तरात वापरता येऊ शकतील. स्टेट लेवलला काय काय इनिशिएटिव्ह आले हे नेहमी बघत राहा, कारण उत्तर लिहिताना तुमचं ओव्हरऑल जी आयडिया आहे ती फक्त असं नाही की सेंट्रल गव्हर्नमेंटनी काय केलं किंवा MPSCचा पेपर लिहिताना फक्त महाराष्ट्रामध्ये काय केलं जातंय. सो त्यामध्ये थोडंफार आपल्या आजूबाजूच्या देशांची जर आयडिया असेल तर अजून आपल्या उत्तरामध्ये इफेक्टिव्हली ते पॉईंट आपल्याला यूज करता येतात. त्यामुळे GS पेपर 2 एज्युकेशनचा जो पॉईंट आहे ना तुम्हाला, तर त्यामध्ये हे इंजिन ऑफ प्रोग्रेस वालं जे एडिटोरियल आहे, आर्टिकल आहे, ते एकदा बघून घ्या. ठीक आहे, पान नंबर 4 वरचं ते झालं. त्यानंतर त्याच पानावरती एक अपडेट आलेली आहे. काय अपडेट आहे, किंवा व्हाईस प्रेसिडेन्शियल इलेक्शन किती तारखेला होणार आहेत, 9 सप्टेंबरला होणार आहेत. ठीक आहे, आता हे कोणत्या सिलेबस पॉईंट मध्ये वगैरे काउंट होणार आहे का, तर काही तसं काउंट कुठे करायची गरज नाही आहे त्याला, पण अपडेट तर असली पाहिजे ना. नाहीतर तू म्हणले की व्हाईस प्रेसिडेंट इलेक्शन बद्दल सगळं वाचलं मी, पण 9 सप्टेंबर तारीख नाही माहिती. मग असं झालं किंवा इलेक्शन होऊन गेले आणि तुम्ही म्हणले की मी कुठे गेलो होतो, इलेक्शन झाले मला माहिती कसं काय नाही. सो तसं नको व्हायला. तर 9 सप्टेंबरला व्हाईस प्रेसिडेन्शियल इलेक्शन आहेत, ते आपल्याला जस्ट अपडेट म्हणून त्याला नोट करून ठेवा. त्यानंतर त्याच दिवशी काउंटिंग होणार आहे.
आणि तसा मग तिथे पुढे रिझल्ट लागेल. त्यानंतर पान नंबर 5 वरती 71वे नॅशनल फिल्म अवॉर्ड्स अनाऊन्स झालेले. 71st नॅशनल फिल्म अवॉर्ड प्रिलिम्स मध्ये स्पेशली राज्यसेवेमध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकते कोणाकोणाला अवॉर्ड मिळाले. पूर्ण ती यादीच एकदा बघून घेणं गरजेचं आहे, त्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी. पण 12th फेल जी मूवी होती 12th फेल त्याला बेस्ट फिल्मचा अवॉर्ड मिळालेला आहे. शाहरुख खान, विक्रांत मसी आणि राणी मुखर्जी यांना बेस्ट ऍक्टर्सचा अवॉर्ड मिळालेला आहे. म्हणजे शाहरुख खान आणि विक्रांत मसी बेस्ट ऍक्टर मिळालेलं आहे आणि राणी मुखर्जी बेस्ट ऍक्ट्रेस मिळालेलं आहे. ते चॅटर्जी वर्सेस नॉर्वे तो पिक्चर होता. ठीक आहे. सो 5व्या पानावरती ही बातमी आलेली आहे. त्यानंतर त्याच पानावरती अजून एक अपॉइंटमेंट आलेली. काल आपण मागच्या सेशनमध्ये एका बघितलं होतं की आर्मी व्हाईस चीफ अपॉइंट झालेले आहेत, तसं आता नेव्ही व्हाईस चीफ अपॉइंट केले गेलेले आहेत. व्हाईस ऍडमिरल संजय वत्सयान त्यांचा फोटो पण त्या बातमीमध्ये दिलेला आहे त्यांनी, आणि त्यांना नेव्हीचे व्हाईस चीफ अपॉइंट केलेले आहे. प्रिलिम्स मध्ये आपल्याला याला काउंट करता येऊ शकेल. त्यानंतर पुढे आपण आलो आय थिंक त्याच पानावरती पान नंबर 5 वरती इस्रो गिअरिंग अप फॉर नेक्स्ट US कोलॅबोरेशन विथ ब्लू बर्ड कम्युनिकेशन सॅटेलाइट. आता निसार सॅटेलाइट गेलेला आहे. आता पुढचं US कोलॅबोरेशन आहे ब्लू बर्ड कम्युनिकेशन सॅटेलाइट नावाचा जो सॅटेलाइट आहे ब्लू बर्ड कम्युनिकेशन, तिथूनच आपण पाठवणार आहे सतीश धवन स्पेस सेंटर वरून. आणि तो सॅटेलाइट जो आहे तो अमेरिकेमधली एक कंपनी आहे AST स्पेस मोबाईल असं त्या कंपनीचं नाव आहे. त्यांनी तो डेव्हलप केलेला सॅटेलाइट आहे. म्हणजे इंडिया US कोलॅबोरेशन त्यामध्ये ते बातमीमध्ये दिलेलं आहे किंवा टॅरिफच्या पूर्ण प्रकरणामुळे यावरती काही फरक पडणार आहे का, तर ते म्हणलेले की जे काही कॉन्ट्रॅक्ट आहेत ते जसे तसे एक्झिक्यूट होणार आहेत. त्यामुळे असं काही याच्यामध्ये काही डिस्टर्बन्सेस तसे होणार नाही. तर मग इस्रोचं पुढचं US कोलॅबोरेशन तिथे होतंय ब्लू बर्ड कम्युनिकेशन सॅटेलाइट, आणि GS पेपर 3 स्पेस मध्ये किंवा प्रिलिम्सच्या अँगलनी आपल्याला ही बातमी बघता येऊ शकेल. त्यानंतर पुढे आलो आपण पान नंबर 6 वरती. आपल्याला इथे जे इंडिया UK फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे त्या रिलेटेड अजून एक आर्टिकल आलेलं आहे. त्यामध्ये ते म्हणतात व्हॉट हॅज बीन मिस्ड इज इंडियाज डिजिटल सोव्हरेंटी. भारताच्या डिजिटल सोव्हरेंटीला तिथे थोडंफार एक प्रकारे काउंटर करणारे किंवा डिजिटल सोव्हरेंटीला कॉम्प्रोमाइज होऊ शकेल अशा काही गोष्टी FTA मध्ये आहेत असं त्या एडिटोरियल मध्ये म्हणलं गेलेलं आहे. एकदा तो पॉइंट ऑफ व्ह्यू पण बघून घ्या. GS पेपर 2 IR मध्ये आपल्याला कामात येऊ शकेल. जो UK इंडिया FTA जो आहे फ्री ट्रेड अग्रीमेंट, सो त्या रिलेटेड हे आर्टिकल आहे. त्यानंतर पान नंबर 6 वरती अजून एक एडिटोरियल आलेलं आहे जे मँग्रोव्ह रिलेटेड आहे. मँग्रोव्ह सध्या बरेच चर्चेमध्ये आहेत. हे जे आहे ते थोडंसं मँग्रोव्हचं इकॉनॉमिक सिग्निफिकन्स काय त्या पद्धतीने आर्टिकल आहे. द फॅक्ट इज मँग्रोव्ह ड्राईव्ह बिझनेस असं त्याचं नाव आहे. GS पेपर 3 एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन मध्ये तुम्ही याला बघू शकता. त्यामध्ये काही शब्द दिलेले आहेत नॅचरल कॅपिटल वगैरे, सो ते प्रिलिम्स मध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे त्याला बघून ठेवणं गरजेचं आहे. आणि शेवटी त्याच पानावरती पान नंबर 6 एडिटोरियल आहे डीप टाईज इंडिया नीड्स टू एंगेज इट्स नेबर्स मोर क्लोजली. रिसेंटली मालदीवची जी व्हिजिट झालेली प्रधानमंत्र्यांची त्या अँगलने ते म्हणतात की आपल्या शेजारी देशांसोबत आपण चांगल्या पद्धतीने एंगेज होणं गरजेचं आहे. त्याबद्दलचं पूर्ण ओपिनियन टाईपचं एक सेक्शन तिथे आलेलं आहे. ठीक आहे. हे कुठे बघता येईल आपल्याला तर GS पेपर 2 इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये आपल्याला ही एक बातमी तिथे काउंट करता येऊ शकेल. तर मग अशा काही बातम्या आहेत बघा ज्या आजच्या द हिंदू मधून तुम्हाला वाचायच्या आहेत, ज्या तुम्हाला एक प्रकारे सिलेबस टॉपिक सकट तिथे देऊन ठेवलेले आहेत. अजून एक किंवा आता तुम्ही UPSC किंवा MPSC डिस्क्रिप्टिव्हची तयारी करताय पण तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये अजून कोणी बाकी परीक्षांची तयारी करणारे असतील तर त्यांना पण इग्नाइट अकॅडमीच्या कोर्सेस बद्दल माहिती द्या. इग्नाइट अकॅडमीच्या ॲपला डाउनलोड करण्यासाठी त्यांना सांगा, कारण इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरती खूप सारे कोर्सेस आपले चालू राहतात. म्हणजे आपण म्हणलं किंवा शिक्षक भरती असेल, TET टेट आहे किंवा सरळ सेवा भरती आहे, टेक्निकल एक्झाम्स जे आहेत, वॉटर रिसोर्स असेल किंवा बाकी ज्या काही गव्हर्नमेंटच्या इंजिनिअरिंग रिलेटेड एक्झाम्स येत राहतात, पोलीस भरती, महानगरपालिका भरती, तलाठी भरती, MBA एक्झाम्स, बँकिंग एक्झाम्स, हे प्रॉपर डेडिकेटेड आपल्या सगळ्या टीम्स आहेत. नवोदय विद्यालयाच्या परीक्षा होत राहतात, लॉ रिलेटेड एक्झाम्स होत राहतात, कृषी भरती असेल, ह्या सगळ्यांच्या डेडिकेटेड टीम्स काम करतात आणि सगळीकडे तुम्हाला एक क्वालिटी अशा प्रकारचं कंटेंट इथे बघायला मिळते. त्यामुळे इग्नाइट अकॅडमीच्या या कोर्सेस बद्दल तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये जे आहेत त्यांना पण माहिती द्या. त्यासोबतच
आता सध्या आपल्या या प्लॅटफॉर्मवरती इग्नाइट UPSC MPSC या प्लॅटफॉर्मवरती NCERTचं पूर्ण डिस्कशन आपण घेतोय विदाउट एनी कॉस्ट. रोज रात्री 9 वाजता लाईव्ह लेक्चर्स होत आहेत. जॉग्रफीचे सध्या चालू आहेत NCERTचे लेक्चर आणि 12 ऑगस्ट पर्यंत जॉग्रफी NCERT तुमचं तिथे चालणार आहे. त्यानंतर मग पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, जनरल सायन्स या सगळ्या NCERTs तुमच्या कव्हर केल्या जाणार आहेत. त्यामुळे नक्की या सेशन्सला जॉईन करा. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही या वर्षीची राज्यसेवेची पूर्व परीक्षा देताय तर तुमच्यासाठी व्हॅल्यू ॲडिशन सिरीज आपण चालू केलेली आहे, ज्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिस्कस करतोय आणि जे काही प्रेडिक्टेबल MCQ असतील, जे काही MCQ रिलेटेड टॉपिक असतील त्याबद्दलची चर्चा करतोय. हे संध्याकाळी 6 वाजता राहतात सेशन याच प्लॅटफॉर्मवर. ठीक आहे. 2 आपण इथे रात्री 9 वाजता NCERT आहे आणि संध्याकाळी 6 वाजता हे राज्यसेवा पूर्वसाठीची ही पूर्ण तयारी तुमची होती. ठीक आहे. त्यानंतर तुमचे हे जे काही नोट्स आहेत हे तुम्हाला या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघायला मिळतात आणि बाकी सगळे अपडेट्स पण तुम्हाला इथे मिळून जातात. त्यामुळे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथून ते चॅनल एकदा जॉईन करून घ्या. ठीक आहे. म्हणजे सगळे अपडेट तुम्हाला येऊन जातील. इंस्टाग्रामवरती पण चांगले अपडेट्स येत राहतात, त्यामुळे तिथेही जॉईन राहा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे. चॅनल सबस्क्राईब करून घ्या. यूट्यूबचं चॅनल आपलं नोटिफिकेशन ते बटन दाबून द्या, म्हणजे तुम्हाला नवीन काही व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला माहिती मिळून जाईल. बाकी काही अजून तुम्हाला क्वेरीज वगैरे असतील तर कॉन्टॅक्ट करा आणि त्यावरून तुम्हाला सगळी माहिती तशी मिळून जाईल. ठीक आहे. चालेल. मग तर आता जसं आपण बोललो आता त्या पद्धतीने काय करा, एकदा न्यूजपेपर वाचून घ्या. पान नंबर सगळं देऊन ठेवलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये आणि बाकी त्याच्या नोट्स ज्या आहेत त्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न तिथे करा. ठीक आहे. चालेल. मग तर उद्या आपण भेटू. उद्या म्हणजे आता उद्या संडे आहे तर मग उद्याचा आणि परवाचा जो न्यूजपेपर आहे त्याबद्दलची चर्चा आपण सोमवारी करून घेऊ. ठीक आहे. सो तोपर्यंत या सगळ्या गोष्टी करून ठेवा. न्यूजपेपर नक्की वाचून ठेवा आणि बाकी गोष्टी आपण पुढे डिस्कस करूच तशा. ठीक आहे. थांबू आपण इथे. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.